नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची। तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर नमोचा 8वा आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत आहे। तर मग खरोखर येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीखही जाहीर झालेली आहे। मग नक्की तो हप्ता केव्हा जमा होणार, त्यासोबतच 9वाही हप्ता जमा होणार का आणि जमा होणार आहे तर यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर जे की सोशल मीडियावरती बातमी व्हायरल होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। मग खरोखर आता हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार का, तर शेतकरी मित्रांनो असं होणार नाही। कारण आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा मग निधीच्या वाटपासाठी मंजुरी जी देण्यात आलेली आहे। तर हा निधी आहे 1774 कोटी रुपयांचा आणि हा 1774 कोटी रुपयांचा निधी हा जवळपास 90 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे फक्त आणि फक्त एकाच हप्त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजेच फक्त आणि फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वाच हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मग आता 9वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात 8व्या हप्त्यासोबत जमा होणार नाही तर नक्की केव्हा जमा होणार, तर मित्रांनो जसं की आत्तापर्यंत आपण पाहिलं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे त्या 8व्या हप्त्यासाठी खूप विलंब झालेला आहे। मग 9व्या हप्त्यासाठी असाच विलंब होणार का, तर असं होणार नाही। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही अपडेट समोर येते त्यानुसार असंच वाटतंय की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा आत्ता वितरित केला जाणार आहे आणि यानंतर लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ताही वितरित केला जाणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाहीये। आता हा हप्ता नक्की कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे, तर ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। त्या शेतकरी बांधवांना काहीही काम करण्याची गरज राहणार नाहीये, त्यांच्या बँक खात्यामध्ये तो आपोआप जमा होणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा झालेला नाही तर त्या शेतकरी बांधवांना मात्र काळजी घ्यायची आहे की आपलं आधार शेडिंग असेल, आपलं लँड रेकॉर्ड असेल, आपली EKYC प्रक्रिया असेल, त्यानंतर आपलं फार्मर ID कार्ड असेल, यातील जर एक जरी ऑप्शन तुमचं नो राहिलेलं असेल तर ते तुम्ही चेक करायचं आहे। जे ऑप्शन तुमचं नो राहिलेलं असेल ते येस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला PM किसानचा 21वा हप्ता जरी जमा झालेला नसेल तरीसुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा नक्कीच जमा होऊ शकतो। आता मित्रांनो, तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो 25 मार्च ते 30 मार्च दरम्यान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून भेटत आहे किंवा मग कृषी विभागाच्या माध्यमातून असेल किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून जी अपडेट समोर येते। तर यासाठी म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव पात्र आहेत। या 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना जवळपास 1774 कोटी रुपयांचा निधीच्या वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अगोदरचा काही निधी असा 1800 पेक्षाही जास्त कोटी रुपयांचा निधी हा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वितरण 25 मार्च ते 30 मार्च या दरम्यानमध्ये केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता असेल 9वा हप्ता असेल याबद्दलची संपूर्ण अपडेट। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत। तोपर्यंत आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।